लहानपणी टीव्हीवर आपण सगळ्यांनीच रामायण ही मालिका पाहिली असेल। त्यावेळी आपल्याला बऱ्याच गोष्टींचे कुतूहल होते। पाण्यावर दगडांद्वारे पूल कसा तयार केला असेल, रावणाची लंका खरीच सोन्याची होती का, हनुमान माता सीता यांना आणण्यासाठी खरंच श्रीलंकेला गेले होते का, अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती आपण आजच्या भागात पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मागच्या भागात आपण कँडी शहरापासून 25 किलोमीटरवर असलेल्या एका युनिक अशा टॉवरला भेट दिली होती। जर अजूनही मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर वर लिंक दिलेली आहे। हा टॉवर पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। आज आम्ही नुवाराएलिया श्रीलंकेतील इंग्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराकडे निघालो होतो। या शहरामध्ये तुम्हाला ब्रिटिशकालीन घरे, बंगले पाहायला मिळतात। श्रीलंकेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून नुवाराएलिया खूप प्रसिद्ध आहे। आम्ही देखील या शहरातील 200 वर्ष जुन्या बंगल्यामध्ये राहिलो होतो। या संपूर्ण माहिती करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जसजसे कँडी शहरापासून दूर जायला लागतो तसतसे वातावरण देखील थंड होण्यास सुरुवात झाली होती। सलग 2 ते 3 दिवस पाऊस पडल्याने सगळीकडे हिरवगार झालं होतं। नुवाराएलिया हे देखील हिल स्टेशन असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला चहाचे मळे होते। साधारणतः अजून 1 तासाच्या प्रवासानंतर आम्हाला रामायणातील पहिली खूण दिसली। ते होतं श्रीलंकेतील हनुमानाचे मंदिर। उंच टेकाडावर वसलेले भव्य हनुमानाची मूर्ती असलेले हे मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी सुरू असते। तसेच दुपारी 1 ते 3 पर्यंत बंद केले जाते। आम्ही नेमकी याच वेळेत पोहोचल्याने मंदिर बंद झाले होते। त्यावेळी तेथील पुजाऱ्यांनी आम्हाला मागच्या दरवाजाने मंदिरामध्ये सोडले। आम्ही पटकन दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो। उंचावर असल्याने मंदिराच्या समोरचा व्ह्यू खूपच भारी होता। समोरच मस्त एक नदी वाहत होती। मंदिर परिसर खूपच शांत आणि सुंदर आहे। या मंदिराच्या शेजारीच अन्नपूर्णा नावाचं व्हेज रेस्टॉरंट आहे। या प्रवासादरम्यान इतर कुठे लंच करण्यापेक्षा तुम्ही या अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्ये लंच करा। जेवणाची चव खूपच छान, ते सुद्धा स्वस्त दरात। त्यामुळे हे रेस्टॉरंट नक्की ट्राय करा। पोटभर जेवण करून थोडं फोटोशूट केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चहाच्या मळ्याचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता। प्रवासादरम्यान रस्त्यात आपल्याला बरेच छोटे मोठे वॉटरफॉल्स पाहायला मिळतात। त्यापैकी रंबोडा वॉटरफॉल हा सगळ्यात फेमस वॉटरफॉल येथे आहे। या वॉटरफॉलकडे जाण्यासाठी प्रत्येकी 100 श्रीलंकन रुपीज एंट्री फी आहे। तिकीट काढून छोटा ट्रेक केल्यानंतर आपण या वॉटरफॉल जवळ पोहोचतो। खूप भारी वॉटरफॉल आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की व्हिजिट करा। वॉटरफॉल पाहून थोडं पुढे जाऊन आम्ही एका टी इस्टेटमध्ये चहासाठी थांबलो। या इस्टेटमध्ये चहाची फॅक्टरी देखील आहे। मस्त चहा आणि केक एन्जॉय करून आम्ही या टी इस्टेटमध्ये फोटो काढण्यासाठी गेलो। फोटो काढताना आपल्याला लीचेस चावणार नाही याची काळजी नक्की घ्या। त्यानंतर प्रवास कंटिन्यू केला आणि आम्ही आमच्या स्टेवर पोहोचलो। नुवाराएलियामध्ये पोहोचेपर्यंत अंधार झाला होता। सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट केला आणि रामायणाची आठवण सांगेल अशा एका ठिकाणाकडे निघालो। पाऊस नसला तरीही सर्वत्र धुके पसरले होते। रामायणातील अशोक वाटिका आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल। हीच ती जागा ज्या ठिकाणी रावणाने सीतेला ठेवले होते। या ठिकाणी हनुमान सीतेला पहिल्यांदा भेटले होते व रामाची अंगठी दाखवून ओळख पटवून दिली होती। या ठिकाणी सध्या गणपती, हनुमान, राम, लक्ष्मण व सीता यांची मंदिरे आहेत। तसेच हनुमान या ठिकाणी आले होते ही ओळख सांगणारी हनुमानाच्या पावलांचा ठसा देखील आहे। रावणाची पत्नी मंदोदरी ही देखील सीतेला याच ठिकाणी भेटली होती। मंदिरे पाहून आम्ही पुन्हा आमच्या स्टेवर रिटर्न आलो। या स्टेसाठी आम्ही 2500 रुपये दिले होते। यामध्ये ब्रेकफास्ट देखील इन्क्लुडेड होता। नुवाराएलिया हे शहर खूपच मस्त आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता। त्याचबरोबर जगात भारी अशा ट्रेनची सफर करण्यासाठी बरेच पर्यटक या शहरामध्ये येतात। या ट्रेनची सफर आपल्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणांसोबतच श्रीलंकेमध्ये अनेक मंदिरे आहेत ज्या आपल्याला रामायणाबद्दल आठवण करून देतात। यामध्ये थलाई मन्नार ज्या ठिकाणी रामसेतू येऊन संपतो, येथे देखील आपण भेट देऊ शकतो। तसेच जाफना, एला अशी अनेक गावे आहेत
ज्या ठिकाणी रामायणकालीन मंदिरे किंवा ठिकाणे आहेत. आजचा हा रामायण संबंधातील ब्लॉग आपण इथेच थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला जर अजून अशी ठिकाणे माहिती असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू श्रीलंका सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये.